नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। दिघोडे गावची सुवर्णकन्या अवनी कोळीची उत्तुंग भरारी। नेमबाजी स्पर्धेत भारतीय संघातून निवड। नेमबाजी हा क्रीडा प्रकार आहे। यामध्ये नेमबाजीसाठी बंदूक, पिस्तूल, एअरगन सारख्या शस्त्रांचा वापर केला जातो। यात अचूकता आणि वेग, नेमबाजी यामधील कौशल्य तपासले जातात। रायफल, एअर पिस्तूल, रायफल 50 मीटर तसेच शॉटगन या प्रकारात ट्रॅप, डबल ट्रॅप आणि स्किट हे नेमबाजीचे प्रकार होय। अशा या नेमबाजी स्पर्धेत विविध अंतरावरील आणि विविध प्रकारच्या लक्ष्यांवर नेम धरून गोळी मारली जाते। उरण तालुक्यातील दिघोडे गावची सुवर्णकन्या अवनी अलंकार कोळी सामान्य घरातील पण असामान्य कामगिरी। खेडेगावातील जन्म, त्यामुळे मुलगी म्हणजे शिकवायचे आणि तिचे लग्न करायचे हा समज, पण तिच्या हातात भांडी आणि कपडे न देता तिच्या आईवडिलांनी तिच्या हाती बंदूक दिली। बंदुकीची मक्तेदारी पुरुषांची असा ग्रामीण भागातील लोकांचा भ्रम। जे रोपटे आईच्या परसदारी रुजते आणि सासरच्या अंगणात वाढते मोठे होते हा विचार मागे सारून तिला बंदुकीचे शिक्षण देणे हे समाज मनाला रुचलं नाही। पण अवनीचे वडील अलंकार कोळी माजी उपसरपंच, विद्यमान सदस्य तसेच तेही राष्ट्रीय नेमबाज व उत्तम शूटिंग कोच असल्याने त्यांनी आपल्या कन्येला या क्षेत्रात प्रोत्साहन दिले। त्यांनी तिच्या या क्षेत्रातील हुशारीचा, जिद्दीचा उपयोग करून आज त्यांचे स्वप्न ती पूर्ण करत आहे। शॉटगन शूटिंग म्हणजे राजा महाराजांचा खेळ, महागडा खेळ। लाखो किमतीचे इम्पोर्टेड बंदूक किट जवळ नसूनही साधारण किट वापरून अनेक मेडल्सची लयलूट करणारी ही भारतीय पहिली महिला आहे। आई कविता, सामान्य गृहिणी, अवनीचा छोटा भाऊ अर्णव हा देखील आपल्या बहिणीचाच वसा चालवत आहे। तोही आंतरशालेय जिल्ह्यात प्रथम आणि मुंबई विभागीय स्पर्धा खेळला आहे। अशा या अवनीचे शिक्षण इंडियन मॉडेल स्कूल आणि ज्युनियर कॉलेज उल्वे येथे झाले व पुढील शिक्षण वीर वाजेकर कॉलेज फुंडे उरण येथे ती FYBSc मध्ये शिकत आहे। अवनीचे सिद्धांत रायफल आणि पिस्तूल शूटिंग क्लब रायगड येथे किशन खारके राष्ट्रीय नेमबाज आणि महाराष्ट्र रायफल असोसिएशन वरळी मुंबईच्या सेक्रेटरी, कॉमनवेल्थ मेडलिस्ट श्रीमती शीला कानुगो यांच्या मार्गदर्शनाखाली वयाच्या 12व्या वर्षी पिस्तूल शूटिंगची तिने सुरुवात केली। तिने राज्य पातळीवर झोनल, प्री नॅशनल आणि नॅशनल शूटिंग स्पर्धेमध्ये ती भारतामधून उरण पहिली विख्यात नेमबाज ठरण्याचा सन्मान तिने कमी वयातच मिळवला। अनेकदा जखमी होऊन विजयोत्सवातील मेडल स्वीकारताना जखमेतील रक्त तिच्या मेडल्सना लागले आहे, असा तिचा हा झंझावाती खेळ आहे। सन 2023 मध्ये तिने डबल ट्रॅप शूटिंगचे शिक्षण छत्रपती स्टेडियम बालेवाडी पुणे येथे राल्स्टोन कॉइलो आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील टीममधून आपली खेळातील चमक दाखवून यावेळी अनेक मेडल्स मिळवले। 2024-25 मध्ये महाराष्ट्राच्या 2 टीममध्ये नेत्रदीपक कामगिरी करून 2 सांघिक महिला व कनिष्ठ महिला असे 2 राष्ट्रीय गोल्ड मेडल मिळवले। अवनीची गगनभरारी एवढ्यावरच थांबली नाही, तर आता तर तिने आकाशाला गवसणी घातली आहे। तिची निवड 14 ऑगस्ट ते 28 ऑगस्ट 2025 रोजी कझाकिस्तान येथे होणाऱ्या आशियाई शूटिंग चॅम्पियनशिप 2025 या स्पर्धेसाठी उरण तालुक्यातील दिघोड्याची ही सुवर्णकन्या अवनी अलंकार कोळी हिची डबल ट्रॅप शॉटगन ज्युनियर वुमन या नेमबाजीसाठी भारतीय संघातर्फे निवड करण्यात आली आहे। रायगड व नवी मुंबईची पहिली भारतीय संघात निवड झालेली ही नेमबाज आहे। अवनीने आतापर्यंत अनेक स्पर्धांमधून गोल्ड, सिल्वर, ब्रांज मेडल्स मिळवले आहेत। तिच्या या नेमबाजी खेळातील दैदिप्यमान कामगिरीबद्दल तिचे कुटुंबीय, शाळा व समाजातील विविध स्तरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। तिच्या या यशस्वी घोडदौडीसाठी दिघोडे गावचे विद्यमान सरपंच कीर्तिनिधी ठाकूर तसेच मुसा मेहमूद काजी, साईम झुबेर खान देशमुख, अली रजा सय्यद, IMS उल्वेच्या मुख्याध्यापिका गौरी शहा मॅडम या सर्वांचे मोलाचे योगदान आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी तृप्ती भोईर, दिघोडे, उरण। मिस झालं नाही, टार्गेट कितीही अंतरावर असो ती शूट करणारच। एवढं आपल्या लक्षात आलं असेल की आपल्या या वर्षाचा क्रीडा पुरस्काराचा मानकरी कोणत्या खेळ प्रकारातला आहे तो। वयाच्या 14व्या वर्षापासून तिने पिस्तूल शूटिंगचं प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली। राष्ट्रीय प्रशिक्षक किसन खारके, अलंकार कोळी यांच्या प्रशिक्षणातील तयार झाली। आपली मेहनत, एकाग्रता आणि जिद्द यांच्या जोरावर तिने रायफल आणि पिस्तूल शूटिंग क्रीडा प्रकारात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे। गांधीनगर, गुजरात येथे झालेल्या 10व्या वेस्ट झोन शूटिंग चॅम्पियनशिप शॉटगन ट्रॅप महिला 2023 स्पर्धेत सिल्वर मेडल तिने पटकावलेला आहे। दिल्ली येथे झालेल्या 66व्या राष्ट्रीय शूटिंग चॅम्पियनशिप शॉटगन स्पर्धेत सांघिक महिला सिल्वर मेडल पुरस्काराची ती मानकरी ठरली आहे।
17 वर्षाखालील मुली या वयोगटात रायगड डिस्ट्रिक्ट इंटर स्कूल शूटिंग कॉम्पिटिशनमध्ये प्रथम तर 17 वर्षाखालील मुंबई डिव्हिजन शूटिंग कॉम्पिटिशनमध्ये तिने द्वितीय स्थान प्राप्त केलं आहे। विशेष म्हणजे ती सध्या नवी मुंबई रायगडची पहिलीच ट्रॅप शूटिंग खेळणारी राष्ट्रीय नेमबाज आहे। ही सर्व चमकदार कामगिरी करणारी आपली क्रीडापटू 11वीला असून ती उल्वे नवी मुंबई येथे इंडियन मॉडेल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज येथील सिद्धांत रायफल शूटिंग क्लब येथील शूटिंग रेंजवर नेमबाजीचे प्रशिक्षण घेत आहे। तिच्या पंखांमध्ये खूप बळ आहे, त्याला आणखी भरारी मिळावी या शुभेच्छा देत यंदाच्या एकलव्य विशेष क्रीडा पुरस्कार आपण तिला प्रदान करत आहोत। उरण तालुका दिगोडची कन्या राष्ट्रीय नेमबाज कुमारी अवनी अलंकार कोळी क्रीडा पुरस्कार 2024 ही मानकरी ठरलेली आहे। मी अध्यक्षांना विनंती करतो की आपल्या शुभार्थे तिला पुरस्कार प्राप्त करून द्यायचा आहे। आणि कौतुक करायचं आहे अवनी अलंकार कोळी विशेष क्रीडा पुरस्कार 2024 राष्ट्रीय नेमबाज कुमारी अवनी अलंकार कोळी। आणि जनादेश वृत्तवाहिनीच्या वतीने छोटंसं कौतुक म्हणजे 5,550 धनादेश आणि अवनीला विनंती असेल की तिने आपलं मनोगत या ठिकाणी थोडक्यात व्यक्त करावं। अवनी इकडे बघा।